महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून जे रुग्णालयात सुरुवात झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मंत्री आशिष शेलार देखील सध्या जे रुग्णालयात दाखल झालेत। आपण पाहतोय मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 3 पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यातल्या एका पॅनलच्या बूथवर स्वतः आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण थेट बातचीत करणार आहोत। महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनची आज निवडणूक पार पडते। तब्बल 1,40,000 मतदार आज मतदान करणार आहेत। वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आमचे सर्व डॉक्टर्स यांचे स्वतःच्या प्रॅक्टिसमधले आणि संबंधित कायद्याचे बरेच प्रश्न असतात। त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची खूप महत्त्वाची आहे आणि लाखाच्या वर मतदार आहेत। मुंबईमध्ये आमचे बरेच डॉक्टर मित्र आहेत। या पॅनलमध्ये जसे अग्रवाल जे आता स्वतः इथे आले ते उमेदवार आहेत। संघवी आता येऊन गेले। आमचे सगळे मित्र निवडणुकीला उभे आहेत आणि लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा महोत्सव असतो। त्या सगळ्यामध्ये सगळ्यांनीच सामील झालं पाहिजे आणि डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन मी करेन। पहिल्यांदाच असे वेगवेगळे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि पहिल्यांदाच कुठेतरी वाद देखील या निवडणुकीच्या निमित्तानं दिसलेला आहे। या संदर्भात काय सांगाल तुम्ही, त्यांना काय सांगू इच्छिता? नाही, वाद मिटवण्यासाठी या पॅनलला आमचं समर्थन आहे आणि वाद निर्माणच होऊ नये अशी व्यवस्था निर्माण करावी या कल्पनेने या निवडणुकीच्या या पॅनलला अग्रवाल आणि त्यांच्या सहकार्याला आमचं समर्थन आहे। सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर होणार आहे। परीक्षा झाल्यात, पेपर तपासणीवर आता परिणाम होताना दिसतोय। त्यांना या कर्मचाऱ्यांना काय आश्वासित कराल आणि त्यांना काय सांगू इच्छिता? नाही, कर्मचाऱ्यांच्या ज्या व्यवहार मागण्या आहेत, योग्य मागण्या आहेत, त्या पूर्ण झाल्याच पाहिजे। त्यासाठी माननीय मुख्य सचिव आणि त्यांची समिती त्यांच्याशी चर्चा करते। पण त्या सगळ्याबरोबर आपल्याला कोणाची राज्यांमध्ये कुठल्याही विभागाची अडचण निर्माण होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये याची कर्मचारी काळजी घेत आहेत, सरकारी घेईल। बागेश्वर धाम यांचं वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे आणि त्याच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात होते आहे। खरं तर नागपूरमध्येच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा मोहन भागवत सर असतील यांच्यासमोरच वक्तव्य केलं आणि त्यानंतर टीकेची जोड उठते आहे। बघा, त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मला माहिती नाही, त्याचा संदर्भही मला माहीत नाही। त्यावर मी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि त्यांची प्रतिमा ही इतकी मोठी आहे, त्याच्यावर कोणीही भाष्य आणि अपमानित करण्याचं काम करू नये। महाराष्ट्र हे सहन करणार नाही। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आशिष शेलार आपल्यासोबत होते। स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते या ठिकाणी प्रचारासाठी आले होते आणि आपल्या उमेदवारांना भेटून या ठिकाणी ते निघताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।